आज आपण बनवतोय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देणारे पौष्टिक असे डिंकाचे लाडू। सर्वात आधी 2 वाट्या मखाने कढईमध्ये घालूया। हे कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचेत। 1 चमचा तूप घालायचं आणि आता ड्रायफ्रुट्स तुपावर परतून घेऊया। 1 वाटी बदाम आणि मी 1 वाटी काजू घेतलेत आणि काही मिक्स सीड्स पण घेतले आहेत। अक्रोड पिस्ते तुम्हाला घालायचे असतील तर याच वेळेस घालायचेत। 1 चमचा आणखी तूप घालून आता 2 वाट्या खारीक पावडर घातली आहे। ही पण 2 मिनिट परतून घेऊया। 3 वाट्या किसलेलं खोबरं घालायचं आणि हे तूप न घालता कोरडंच भाजून घ्यायचं। शेवटी डिंक तळून घेऊया। तर 2 बॅचेसमध्ये मी तळून घेणार आहे। डिंक छान फुलला पाहिजे म्हणजे मग लाडूमध्ये त्याची कचकच लागत नाहीत। आणि सगळे जिन्नस थंड झाले की एक एक करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत। मखाने, खोबरं, ड्रायफ्रूट आणि शेवटी डिंक मी घालून बारीक करून घेतलाय। सगळं मिक्स करून 1 चमचा वेलची पूड घालायची आणि पाव चमचा जायफळ किसणीवर किसून घालूया। गुळाचा पाक करण्यासाठी 1 चमचा तूप कढईत घालायचं आणि 1 वाटी मी इथे गूळ घेतलाय। गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे। फार वेळ जर ठेवला तर मग त्याचा पाक होतो आणि लाडू कडक होतात। तर आता गूळ इथे विरघळलेला आहे। गरम गरमच हा या मिश्रणावर घालायचा आणि लगेच सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि परत एकदा मिक्सरमध्ये घालून फिरून घेऊया म्हणजे व्यवस्थित सगळं एकजीव होतं आणि लाडू बांधायला सोपं जातं। तर मस्त असे पौष्टिक खुसखुशीत डिंकाचे लाडू तयार झालेत।